ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया काही क्षण नामस्मरण आणि नंतर लगेचच पूर्वरंगाच्या अभंगाकडे वळणार आहोत. नामस्मरणासाठी ताठ बसायचंय, मुखाने खणखणीत आवाजात भगवंताचं नाव आणि हाताने टाळी. माझे गुरुजी नेहमी असं सांगतात की भगवंताचं नाव घेताना लाजू नये, पुटपुटल्यासारखं तर अजिबात घेऊ नये, कारण ते एकमेव नाम असं आहे की जे आपल्याबरोबर अंतकाळपर्यंत राहणार आहे. बाकी सगळं इथेच सोडून जायचंय, फक्त ते नामच भगवंताचं बरोबर घेऊन जायचंय. आपण सगळे श्रोते अतिशय शून्य आहात, त्यामुळे खणखणीत आवाजात टाळी वाजवून भगवंताचं नाव घेऊया. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम, पतित
भावधरा रे आपुलासा देव करा रे, भावधरा रे आपुलासा देव करा रे, भावधरा रे आपुलासा देव करा रे. भावधरा रे आपुलासा देव करा रे, सकाम साधन सर्व ही सांडा, सकाम साधन सर्व ही सांडा, निष्कामे मन भजनी मांडा, निष्कामे मन भजनी मांडा, नाना कुतर्क वृत्तीसी दवडा, नाना कुतर्क वृत्तीसी दवडा, आली जरा रे आपुलासा देव करा रे, भावधरा रे आपुलासा देव करा रे. कोणी काय म्हणो यासाठी, कोणी काय म्हणो यासाठी, बळकट प्रेम असावे गाठी, बळकट प्रेम असावे गाठी, निंदा स्तुतीवर लावूनी काठी, निंदा स्तुतीवर लावूनी काठी, मी तुहरा रे आपुलासा देव करा रे, भावधरा रे आपुलासा देव करा रे. दुर्लभ नर देहाची प्राप्ती, दुर्लभ नर देहाची प्राप्ती, पुन्हा मिळेना तो कल्पांती, पुन्हा मिळेना तो कल्पांती, जाणोनी हे ऐसे चित्ती, जाणोनी हे ऐसे चित्ती, प्रभुसी भजा रे आपुलासा देव करा रे, भावधरा रे आपुलासा देव करा रे, देव करा रे, देव करा रे. भावधरा रे आपुलासा देव करा रे, सकाम साधन सर्व ही सांडा, निष्कामे मन भजनी मांडा, नाना कुतर्क वृत्तीसी दवडा, आली जरा रे आपुलासा देव करा रे. कोणी काय म्हणो यासाठी, बळकट प्रेम असावे गाठी, निंदा स्तुतीवर लावूनी काठी, मी तुहरा रे आपुलासा देव करा रे. दुर्लभ नरदेहाची प्राप्ती, पुन्हा मिळेना तो कल्पांती, जाणोनी हे ऐसे चित्ती, प्रभुसी भजा रे आपुलासा देव करा रे. पंढरीनाथ महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ. पूर्वरंगाच्या निरूपणासाठी घेतलेला अभंग शिवदिन केसरी ह्या संतांचा आहे. प्रपंच आणि परमार्थ ह्याचं उत्तम उदाहरण जसं अनेक संतांनी आपल्याला घालून दिलेलं आहे, त्याच संतांच्या मांदियाळीतले शिवदिन केसरी हे एक संतच म्हणायला हवेत. संत अशासाठी की संतांचं काम फक्त समाजामध्ये अध्यात्म जागरण, भक्ती जागरण एवढं नसतं, तर
त्या त्या वेळेला समाजावर येणाऱ्या आक्रमणांना दूर करण्याचं, आपापल्या परीने ती दूर होतील त्यासाठी प्रयत्न करण्याचं काम तत्कालीन संत करत असतात. आणि शिवदिन केसरी हे त्यापैकीच एक आहेत. शिवदिन केसरी ज्या काळामध्ये होऊन गेले त्यावेळेला आपल्याच मंदिरांमध्ये जाण्यासाठी, आपल्याच देवळांमध्ये जाण्यासाठी बादशहाला जो कर द्यावा लागे, अत्यंत जाचक असा तो कर होता जिझिया नावाचा. तो जिझिया कर रद्द करावा यासाठी ज्या अनेक मंडळींनी बादशहाला सांगितलं होतं त्यामध्ये एक शिवदिन केसरी होते. गोष्ट अशी झाली होती की पैठणला शिवदिन केसरींचं कीर्तन होतं. पहिल्यापासूनच अत्यंत विशुद्ध अशा घरामध्ये, भगवत भक्ती असलेल्या घरामध्ये त्यांचा जन्म होता. वयाच्या 7व्या वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या देवळामध्ये कीर्तन करण्याचं भाग्य शिवदिन केसरींना लाभलं होतं. असे शिवदिन केसरी ज्या वेळेला पैठणला त्यांचं कीर्तन होतं आणि तिथल्या सरदाराला कीर्तन अत्यंत आवडल्यानंतर त्यांनी खूप मोठे नजराणे त्यांना देऊ केले. आणि शिवदिन केसरींनी अत्यंत नम्रपणाने पण तितक्याच बाणेदारपणाने त्या बादशहाच्या सरदाराला असं सांगितलं की ते हे तुमचे सगळे नजराणे परत घेऊन जा. जर मला काही नजराणा करायचाच असेल भेट, तर तुमच्या बादशाला असं सांगा की माझ्या बांधवांना देवळामध्ये जाण्यासाठी, दर्शनाला जाण्यासाठी जो कर तुम्ही लावलाय तो कर तुम्ही मोडून काढा. म्हणजे वेळ प्रसंगी स्वतःला मिळणाऱ्या मानधनावर सुद्धा पाणी सोडून स्वांत सुखाय न जगता समाज सुखाय जगण्याचं काम त्या त्या वेळेचे संत करत होते. आणि त्याच संतांपैकी हे शिवदिन केसरी. शिवदिन केसरी काय सांगतायत आपल्याला ह्याच्यामध्ये? ते काय सांगतायत? भाव धरारे. काय धरायला सांगतायत? भाव धरारे. आणि कोणाला आपलंसं करा? आपुलासा देव करारे. का करा? दुर्लभ नरदेहाची प्राप्ती, पुन्हा मिळेना तो कल्पांती. पुन्हा कधी हा जन्म आहे भगवंतानी आपल्याला पुन्हा मनुष्य जन्माला घालणार आहे का, ह्याची खात्री इथे बसलेल्या तुमच्या माझ्यासकट कोणीही देऊ शकत नाहीये. जाणोनी हे ऐसे चित्ती, हे पहिल्यांदा आपल्या चित्तामध्ये जेव्हा पक्क होतं त्यावेळेला आपल्याला कळून चुकतं की हे बाकीचं जे सगळं काही आहे ना, ही फक्त आवरणं आहेत. आतमध्ये हृदयात बसलेला तो भगवंत काही वेगळाच आहे. जाणोनी हे ऐसे चित्ती, चित्तामध्ये पहिल्यांदा पक्क करा. प्रभूसी भजारे आपुलासा देव करारे. कोणी काय म्हणो यासाठी, बळकट प्रेम असावे गाठी. आईला अनेक वेळेला आपल्या मुलाच्या वेगळ्या वेगळ्या तक्रारी येत असतात. तुमचा मुलगा वाभरट आहे, मस्ती करतो, शाळेमध्ये मस्ती करतो, अभ्यास करत नाही. पण आई काय सांगते? नाही हो, तो तसा नाहीये, हा वयाचा दोष आहे. काही ना काहीतरी वेगळी कारणं आई देते आणि आपल्या मुलाचे दोष ती झाकून टाकायचा प्रयत्न करते. दुसऱ्या समोर झाकून टाकते, मात्र घरामध्ये चांगली कानउघडणी पण करते. बरं, तीच खरी माता असते. कोणी काय म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी. कोणी काही म्हणू दे तो बाहेर समाजामध्ये, पण आईच्या बद्दल, स्वतःच्या मुलाच्या बद्दल आईच्या मनामध्ये जे प्रेम असतं तसं प्रेम भगवंताप्रती आपल्याला निर्माण झालं पाहिजे. बळकट प्रेम असावे गाठी, निंदा स्तुतीवर लावणे काठी. कोणी निंदा केली तरी आई दुर्लक्ष करते आणि स्तुती केली तर तेवढ्यापुरतं कौतुक करते. पण नंतर घरी गेल्यानंतर या स्तुतीने हुरळून जाऊ नकोस, याही पेक्षा यशाची मोठी शिखरं तुला गाठायची आहेत असं आपल्या मुलाला वारंवार बजावत असते. निंदा स्तुतीवर लावणी काठी, मी तू हरारे आपुलासा देव करारे. ह्यातल्या प्रत्येक एकेका गोष्टीवर निरूपण करायचं झालं तर इथे सप्ताह करावा लागेल. त्यामुळे त्यातल्या काही मोजक्याच शब्दांवर बोलते आणि पुढे जाते. शिवदिन केसरी आपल्याला सांगतायत भाव धरारे. अन्य काहीही धरायला सांगत नाहीत. भगवंताचे हात धरा, पाय धरा, डोकं धरा, काही सांगतायत का? नाही सांगत आहेत. सांगतायत भगवंताच्या प्रति भाव धरा. आणि आपल्याकडे कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय सांगावा अशी आपली सगळ्यांची भाषा, देवभाषा संस्कृत.
त्या संस्कृत सुभाषितामध्ये तर इतकं सुंदर सांगितलेलं आहे, संस्कृत रचनेमध्ये इतकं सुंदर सांगितलेलं आहे की कोणाला काय द्यायचं असेल खुश करून घेण्यासाठी तर काय काय दिलं पाहिजे. कोणाला काय वश करायचं असेल तर काय काय दिलं पाहिजे. भावेन देवं कलया नरेंद्रं धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रं कृपयाश्च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमाप्नुयन्ते. पंढरीनाथ महाराज की जय. कोणाला वश करायचं असेल तर काय केलं पाहिजे, जे शिवदिन केसरी सांगतायत तेच सुभाषितकार सांगतोय. पहिल्यांदाच सुभाषितकार सांगतोय भगवंताला वश करायचं असेल तर भावेन देवम, देवाला भाव दिला पाहिजे. आणि आमची गडबड नक्की इथेच असते बरं. आम्ही भगवंताला सगळं देतो, देत नाही तो फक्त भाव. शुद्ध अंतःकरणाने दिलेला भाव भगवंताला प्रिय असतो आणि ते सोडून आपण बाह्योपचारांमध्येच खूप गुंतलेलो असतो. त्यामुळे दुर्दैवानी का होईना सध्या आपल्याकडे उत्सवांना इव्हेंट्सचं स्वरूप प्राप्त झालंय. ज्या दिवशी त्यातले इव्हेंट्स निघून जातील आणि खरोखरचे उत्सव साजरे व्हायला लागतील त्यावेळेला खरं भगवंताला आपण आपलंसं केलं असं म्हणायला आपण एक पाऊल पुढे सरकू शकतो. भावेन देवम. आणि आमचे शिवदिन केसरी जितकं छान सांगतात ना, आमचे दासगणू महाराजही तितकंच छान सांगतात. दासगणू महाराज ह्या सगळ्या गोष्टींवर कोरडे ओढण्यासाठी फार सुंदर रचना आपल्याला देतात. उज्ज्वल तांब्या आसन लोकरी, उज्ज्वल तांब्या आसन लोकरी, घण घण वाजे खाट पूजेचा, लांबवरी बोभाट पूजेचा, लांबवरी बोभाट पूजेचा, लांबवरी बोभाट. निरांजने दी 10-20 जळती, निरांजने दी 10-20 जळती, नाश तुपाचा खरा बदामी, नैवेद्याला शिरा बदामी, नैवेद्याला शिरा. गुलाल बुक्का अबीर चंदन, गुलाल बुक्का अबीर चंदन, अष्टगंध अर्गजा पाहिजे, म्हणती गरुड ध्वजा पाहिजे, म्हणती गरुड ध्वजा. अशी पूजेची करी तयारी, अशी पूजेची करी तयारी, बहुरूप्याचे परी भक्तीचे नाव नसे अंतरी, भक्तीचे नाव नसे अंतरी. तेच शिवदिन केसरी सांगतायत. भाव धरारे, उज्ज्वल तांब्या आसन लोकरी, घण घण वाजे घाट पूजेचा, लांबवरी बोभाट. पुढे ते म्हणतायत निरांजने ती 10-20 जळती, नाश तुपाचा खरा बदामी, नैवेद्याला शिरा. गुलाल बुक्का अबीर चंदन, अष्टगंध अर्गजा. काय काय पाहिजे हो भगवंताच्या पूजेला. आणि कोणाला पाहिजे म्हणती गरुड ध्वजा. श्री विष्णू सांगतायत हे द्या. विष्णू नाही हो सांगत असं, विष्णू सांगतायत. विष्णूनी तर महाविष्णूनी कृष्णावतारामध्ये गीतेत सांगून ठेवलंय काही नको बरं मला तुझं, मला काय हवंय तर तुझे 2 हस्तक आणि 1 मस्तक. पाहिजे म्हणती गरुड ध्वजा, अशी पूजेची करी तयारी, बहुरूप्याचे परी भक्तीचे नाव नसे अंतरी.
सगळी तयारी आहे, यथायोग्य तयारी आहे, पण भक्ती मात्र कुठेतरी या सगळ्यातून दूर निघून गेली आहे आणि केवळ बाह्योपचार राहिलेला आहे. आणि तेच शिवजन केशरी सांगतायत, शिवजन केशरी सांगतायत, भाव धरारे आपुलासा देव करारे. भगवंताला हे सगळं नकोय बाह्योपचार, भगवंताला हवाय तुमच्या प्रती असलेला भाव. आणि तेच सुभाषितकार सांगतायत, भावेन देवम, पुढे सांगतायत कलया नरेंद्रम. राजाला वश करून घ्यायचं असेल तर कला दिली पाहिजे. पुढे सांगतायत धनेन कांता, कांतेला वश करून घ्यायचं असेल तर धन दिलं पाहिजे. तुकाराम महाराज ह्याच्याही पुढचे आहेत. तुकाराम महाराज काय सांगतायत? तुकाराम महाराज सांगतायत, गाठी जया एकही पावलान, भार्या तया हाणिती पावलान, तीर्थासी जाई नच पावलान, हरी तयाला कधी पावलान. पंढरीनाथ महाराज की जय. भावेन देवम कलया नरेंद्रम, धनेन कांता, कपटेन शत्रू. शत्रूला वश करायचं असेल तर कपट केलं पाहिजे, जे आमच्या महाराजांनी केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तहामध्ये अनेक किल्ले परत द्यायची वेळ आली, त्यावेळेला अत्यंत जड अंतःकरणाने किल्ले पातशहाला परत केलेत. पण ज्या वेळेला ते परत घ्यायची वेळ आली तेव्हा तहात हरलेले किल्ले तर घेतलेच आहेत, तहात परत दिलेले किल्ले तर घेतलेच आहेत. पण असताना हल्ली आपल्याकडे एकावर एक फ्री, तसं अजूनही 2 किल्ले त्याच्याबरोबर महाराजांनी परत घेतलेत. म्हणजे मोठी झेप घ्यायची असेल तर 2 पावलं जसं मागे जावं लागतं, तसं कपटानी शत्रूला जिंकून महाराजांनी शत्रूला सुद्धा जेरी सांडलेलं आहे. भावेन देवम कलया नरेंद्रम, धनेन कांता, कपटेन शत्रू, सत्येन मित्रम. मित्राला वश करायचं असेल, मित्र मैत्रीण, तर सत्य सांगितलं पाहिजे. अनेकदा आपण अनेक गोष्टी कुटुंबात सांगत नाही. कुटुंबात सांगितलं तर गृहकलह होऊ शकतो, पण अशा गोष्टी कोणाला माहिती असतात बरं? मित्राला, मैत्रिणीला. धनेन कांता, कपटेन शत्रू, सत्येन मित्रम, कृपयाश्च पुत्रम. पुत्र किंवा पौत्री, कालाप्रमाणे पुत्र किंवा पौत्रीला वश करून घ्यायचं असेल तर त्यांना हव्या असलेल्या गोष्टी द्यायला पाहिजेत. काळ बदलतो तशा डिमांड्सही बदलतात. मुलांच्या डिमांड बदलल्या. आई वडिलांकडे साधा फोन असतो, मी नेहमी सांगते, आई वडिलांकडे साधा फोन असतो 10-12 हजाराचा, 15 हजाराचा. मुलांकडे असतो की नाही? ॲपल किती रे? 18, 20, 16 द्यायला लागतो. धनेन कांता, कपटेन शत्रू, सत्येन मित्रम, कृपयाश्च पुत्रम. कृपा करावी लागते. आणि ज्ञानेन मोक्षम वशमाप्नुयन्ते. या सगळ्यामध्ये जर शेवटचं काय असेल आणि पहिलं काय असेल तर भगवंताला भाव दिला पाहिजे. आणि शेवटी सांगितलंय ज्ञानेन मोक्षम, मोक्ष मिळवायचा असेल. देवत्व आणि दानवत्व ह्याच्यामध्ये मनुष्यत्व आहे बरं. त्या मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जायचं. मगाशी अलकाताई म्हणाल्या की असं कर्म पाहिजे की तू कर्माने रावण होणार आहेस की राम. हे तुझं कर्म कोण ठरवणार आहे? तुझा हा मनुष्यजन्म ठरवणार आहे बरं. आणि त्या मनुष्यजन्माला आल्यानंतर ज्ञान मिळवायचंय. आपण बाहेरून मिळवतो ती माहिती आहे, शाळेमध्ये दिली जाते ती माहिती आहे, पुस्तकातून मिळते ती माहिती आहे. माहिती नेहमी बाहेरून मिळत असते, ज्ञान नेहमी आतून उपजत असतं. हा खूप मोठा फरक आहे ज्ञान आणि माहितीमध्ये. ज्ञानेन मोक्षम वशमाप्नुयन्ते. ते ज्ञान कोणाला झालं? ज्ञानियांच्या राजाला झालं, ते सगळ्या संतांना झालं. आणि म्हणून त्यांचा भगवंताप्रती भाव होता. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा कोणी काय म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी. त्यांचं बळकट प्रेम त्या भगवंतावर होतं. आराध्य दैवत वेगळं असेल
रामदासांचं आराध्य दैवत राम असेल, ज्ञानेश्वरादी भावंडांचं विठ्ठल असेल, रूप वेगळी वेगळी असतील, पण भाव मात्र पक्का होता. ध्याने भावेन देवं कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपयाश्च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमाप्नुयन्ते. माझ्या बाई आल्या आहेत म्हणून त्यांना खास नमस्कार. अनेक वर्ष शिकले मी त्यांच्या हाताखाली सोमय्यामध्ये. भगवंताला वश करून घ्यायचं असेल तर भाव दिला पाहिजे. आणि म्हणून शिवदीन केसरी सांगतायत, भाव धरारे आपुलासा देव करारे. पुढे ते म्हणतायत, कोणी काय म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी. मी म्हटलं तसं की कसंही मूल असलं तरी आईचं त्याच्यावर प्रेमच असतं. कितीही वाया गेलेलं असू देत किंवा कितीही गुणी असू देत, आई नेहमी स्वतःच्या पदरांनी त्याचे गुन्हे झाकतच असते आणि कौतुकही डोळ्यांनी करत असते. कोणी काय म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी, निंदा स्तुतीवर लावून काठी मी तुहरारे. आणि असं बळकट प्रेम कोणाचं होतं? बळकट प्रेम होतं गोपिका गवळणी, त्यांचं प्रेम होतं. राधिकेचं प्रेम होतं. कृष्णाने जर गरम दूध प्यायलं आणि त्या गरम दुधाने जर त्याचा घसा पोळला तर त्याची चिन्ह राधिकेच्या गळ्यामध्ये उमटत होती. इतकं राधाकृष्णाचं अलोट प्रेम होतं. कामधंदा काहीही करत असल्या तरी सुद्धा त्या गवळणी कधीही भगवंताला विसरल्या नाहीत. आणि म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी सांगितलंय प्रेम कसं पाहिजे, तर व्रजगोपिकांसारखं प्रेम पाहिजे. कोणी काय म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी, निंदा स्तुतीवर लावून काठी मी तुहरारे. कोणी निंदा करू दे, कोणी स्तुती करू दे, पण गोपिकांनी राधेनी प्रेम सोडलं नाही. कसं होतं त्यांचं प्रेम? कामधाम संसार विसरली, कामधाम संसार विसरली, हरि भजनी रंगली राधिका, हरि भजनी रंगली राधिका, हरि भजनी रंगली. साठी बळकट प्रेम असावे गाठी. सगळ्या गोकुळाने वेड्यात काढलं हो, पण प्रेम कमी झालं नाही गवळणींचं. गवळणींना माहित होतं की कृष्ण एकदा गोकुळ सोडून गेला की पुन्हा कधीही परत येणार नाहीये, पण तरीही प्रेम कुठेही कमी झालं नाही. आपल्या बाबतीत असं होईल का हो? माणूस दृष्टीच्या पलीकडे गेला की आपण सगळं विसरतो. दार बंद केलं की आपल्या प्रेमाच्या संकल्पना बदलतात, पण त्यांच्या मनाची दारं उघडी होती. भगवंत कधीही त्यांच्याकडे परतून आले नाहीत, तरी त्यांनी स्वतःच्या मनाची दारं कधीही बंद केली नाहीत. कोणी काय म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी, निंदा स्तुतीवर लावून काठी मी तुहरारे, आपुलासा देव करारे. आणि मग हे सगळं कशासाठी? तर मी मगाशी म्हटलं तसं की देवत्व आणि दानवत्व ह्याच्यामध्ये मनुष्यत्व आहे.
मग ह्या मनुष्य जीवनाचं सार्थक जर करायचं असेल तर कोणी काय म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी, निंदा स्तुतीवर लावून काठी मी तुहरा रे. आणि पुढे म्हणतायत दुर्लभ नरदेहाची प्राप्ती पुन्हा मिळेना तो कल्पांती. पुन्हा पुन्हा हा जन्म नाही हो. त्या जन्माला येऊन जर जन्माचं सार्थक करायचं असेल, दुर्लभ नरदेहाची प्राप्ती पुन्हा मिळेना तो कल्पांती. तो भगवंत आपलासा करायचं असेल तर भाव धरा रे आपलासा देव करा रे. आणि आपल्याला पूर्वरंगामध्ये शिवदिन केसरी तेच सांगतायत. हार बुक्का भाव धरा रे आपुलासा देव करा रे. भाव धरा रे आपुलासा देव करा रे. सकाम साधन सर्व ही सांडा, सकाम साधन सर्व ही सांडा. निष्कामे मन भजनी मांडा, निष्कामे मन भजनी मांडा. नाना कुतर्क वृत्तीसी तवडा, नाना कुतर्क वृत्तीसी तवडा. आली जरा रे आपुलासा देव करा रे. लहान करा आपुलासा देव करा रे. दुर्लभ नर देहाची प्राप्ती पुन्हा मिळेना तो कल्पांती. पुन्हा मिळेना तो कल्पांती. जाणोनी हे ऐसे चित्ती, जाणोनी हे ऐसे चित्ती. प्रभुसी भजा रे आपुलासा देव करा रे. भाव धरा रे आपुलासा देव करा रे. देव करा रे, देव करा रे. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे काही क्षण नामस्मरण आणि त्यानंतर लगेचच कथा भागाकडे. मला माहिती आहे 7:30 वाजलेत. रामनवमीचा दिवस आहे. छोटीशी कथा आहे ती सांगणार आहे आणि अगदी वेळेत कीर्तन संपवणार आहे. ताठ बसायचंय आणि मुखानी खणखणीत आवाजात टाळी वाजवून भगवंताचं नाव. कीर्तनात ज्याची टाळी वाजते यम देखील त्याची टाळी वाजवत नाही बरं. टाळी पुढे नेतो असं म्हणतात. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.
पूर्वरंग सुरू केला त्यावेळेला बाई आल्या. बाई पुढे येऊन बसा ना. सोमय्या कॉलेजमध्ये BA आणि MA योगशास्त्रात 5 वर्ष बाईंकडून शिकलीये. डॉक्टर ललिता नामजोशी. थोडंसं काही तुमच्याकडून शिकले ते इथे कीर्तनातून मांडण्याचा प्रयत्न करते बाई. पूर्वरंगामध्ये आपण पाहिलं शिवदिन केसरी सांगतायत भाव धरारे अपुलासा देव करारे. तो भाव ज्याच्या मनामध्ये असतो त्यालाच भगवंत प्राप्त होतो, त्याच्या जवळच भगवंत जातो. तो कसा, त्याची एक छोटीशी कथा सांगणार आहे आणि आजची सेवा थांबवणार आहे. अत्यंत प्रसन्न असा दिवस आहे. पहाटेचा पहिला प्रहर आहे आणि गडावर समर्थांना जाग आलीये. जाग आलीये म्हणजे काय होते? आमच्या तुमच्यासारखे झोपत होते का? अखंड सावधान असणारे सद्गुरू पहाटेच्या वेळेला जागे झालेत आणि लक्षात आलंय की अरे अत्यंत उत्तम असा काळ चालू आहे. कपिलाषष्ठीचा योग आहे आणि मी इथे काय करतोय? खरं तर पुण्य संचय करायचा हा काळ आहे. विचार करून बघा, अंतर्मुख होऊन बघा. समर्थ म्हणतायत पुण्य संचयाचा काळ आहे, ज्याच्यावर प्रत्यक्ष रामरायाची कृपा आहे असे समर्थ म्हणतायत. पुण्य संचयाचा काळ आहे म्हणजे पुण्याचा घडा त्यांचा कसा असेल आणि आपला कसा असेल. संत ज्या वेळेला काही करतात ना त्यावेळेला संतांच्या ह्याची फुटपट्टी थोडीशी फुटपट्टी आपण आपल्याला लावून बघावी म्हणजे आपल्याला कळतं की आपण किती खुजे आहोत, किती लहान आहोत त्यांच्यासमोर. आणि मग त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी काय करता येईल, त्यांनी कसं अनुकरण केलं ते करण्याचा थोडा प्रयत्न जर रोज आपण केला तर नक्कीच मनुष्यत्व म्हणून आपण काहीतरी सार्थ केलं जीवनामध्ये असं म्हणू शकतो. असे समर्थ पहाटेच्या वेळेला निद्रेतून जागे झालेत आणि विचार केलाय अरे उठायला पाहिजे आणि काहीतरी करायला पाहिजे. एवढा विचार मनामध्ये आलाय मात्र भरा 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 भरावा समर्थ गडाच्या पायऱ्या उतरायला लागलेत. गडाच्या पायऱ्या उतरलेत आणि येऊन पोहोचलेत कृष्णेच्या काठीवर. आणि समर्थ ज्या वेगाने कृष्णेच्या काठी आले त्याच वेगाने नवे त्याहून दुप्पट वेगाने समर्थ येत आहेत ही बातमी कृष्णेच्या काठावर येऊन पोहोचली आहे. आणि एखादी व्यक्ती ज्या वेळेला येत असते, थोर व्यक्ती संत येत असतात त्यावेळेला ते कसे दिसतात, कसे वागतात, कसे राहतात अशा अनेक गोष्टींना पाहण्यासाठी म्हणून त्यांच्या मंडळी जमा होत असतात. आणि अशीच मंडळी कृष्णेच्या काठी देखील अवतरित झालेली आहेत. पर्वकाळी स्नानार्थ माहुलीला, पर्वकाळी स्नानार्थ माहुलीला आले गुरुवर जाहली प्रगटलीला, आले गुरुवर जाहली प्रगटलीला. देखोनिया अवचित नदी काठी, देखोनिया अवचित नदी काठी भिक्षुकांची भोवती होई दाटी, भिक्षुकांची भोवती होई दाटी. आणि त्या सगळ्या मंडळींमध्ये काही भिक्षुक मंडळी सुद्धा समर्थांच्या दर्शनासाठी आली आहेत.
समर्थ दिसतात कसे, समर्थ वागतात कसे, समर्थ बोलतात कसे. समर्थ स्वतःला समर्थ असं म्हणत नाही, पण जन असं म्हणतात की हे शिवरायांचे सद्गुरू आहेत. एका राजाचे सद्गुरू कसे असतील असं बघण्यासाठी मंडळी तिथे जमा झालेली आहेत. आणि समर्थ आपल्या नित्यकर्माप्रमाणे कृष्णेच्या पात्रामध्ये शिरलेत स्नानासाठी. आणि समर्थ कृष्णेच्या पात्रात शिरलेत म्हटल्यानंतर प्रत्येकजण वेगळी वेगळी कामना ठेवून आलेला होता ना. ब्राह्मणांची कामना होती की समर्थांकडून काहीतरी दक्षिणा मिळेल, काहीतरी दान मिळेल. आणि नदीच्या पात्रात कृष्णेच्या पात्रात शिरलेल्या समर्थांना बघून ब्राह्मणांनी काय केलंय, बहुतमुखांचा संकल्पध्वनी आला समर्थांच्या कानी. ब्राह्मणांचा अभिमान मनी ऐकोन घेती शांत चित्ते. ऐकून घेतलंय समर्थांनी सगळं. समर्थांना अंतर्ज्ञानाने समर्थ जाणून येत की कोण कशासाठी आलंय. आणि ते पाण्यात शिरलेले आहेत, नदीच्या पात्रात आहेत म्हटल्यानंतर ब्राह्मणांनी संकल्प सांगायला सुरुवात केलाय. आता ब्राह्मण संकल्प सांगतायत म्हटल्यानंतर काहीतरी दक्षिणा देणं आलं. आणि समर्थ आहेत ते. किती वेळा समर्थ म्हणावं, जिव्हा थकणारच नाही असे समर्थ आहेत. काय केलं असेल समर्थांनी. करोनिया मनी रामाचे स्मरण, करोनिया मनी रामाचे स्मरण. पुढीतील जाण कृष्णे माझी, पुढीतील जाण कृष्णे माझी. करोनिया मनी रामाचे स्मरण, करोनिया मनी रामाचे स्मरण. शेर पाव शेर दोन शेरांचे, शेर पाव शेर दोन शेरांचे. हाता येती गोटे आणि येले, हाता येती गोटे आणि येले. करोनिया मनी रामाचे स्मरण, करोनिया मनी रामाचे स्मरण, करोनिया मनी रामाचे स्मरण. हातामध्ये गोटे आलेत. एक क्षण डोळे बंद करा. समर्थांची दृष्टी, समर्थांची शरीरयष्टी डोळ्यासमोर आणा. सूर्यनमस्काराने तेजपुंज असं झालेलं शरीर, रामनामाने शुद्ध झालेलं मन आणि अखंड भगवत चिंतनात असणारे समर्थ कृष्णेमध्ये जेव्हा बुडी मारतात आणि हातामध्ये गोटे घेऊन येतात, गोटे घेऊन येतात, कृष्णेच्या पात्रातून बाहेर येतात आणि ते जे संकल्प सांगणारे भिक्षुक आहेत त्यांच्या हातावर एक एक गोटा ठेवतात. करोनिया मनी रामाचे स्मरण, करोनिया मनी रामाचे स्मरण. रामाचा प्रसाद गोटे घ्या दक्षिणा, रामाचा प्रसाद गोटे घ्या दक्षिणा. म्हणून विप्रजाना विना विले, म्हणून विप्रजाना विना विले. करोनिया मनी रामाचे स्मरण, करोनिया मनी रामाचे स्मरण, रामाचे स्मरण, रामाचे स्मरण. विप्र हो, रामाचा प्रसाद म्हणून हे घ्या असं समर्थांनी त्या विप्रांना सांगितलंय. सांगितलंय काय हो,
संकल्प सांगणाऱ्या विप्रांच्या हातामध्ये एक एक गोटा प्रसाद दक्षिणा म्हणून ठेवून समर्थ पुढे आपल्या विहित कार्याला निघूनही गेलेत. वेळ कुठे आहे त्यांच्याकडे? चिंता वाहतो विश्वाची सांगणारा 8 वर्षाचा बालक आयुष्यभर विश्वाची चिंता वाहत होता. बरं, खूप कार्य करायचं होतं. मागे लोक काय बोलतील याच्याशी काहीही पडलेलं नव्हतं. आणि आपल्या कार्यासाठी समर्थ निघून गेलेत. समर्थ निघून गेलेत, मात्र लोकांमध्ये कुजबुज 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 सुरू झाली आहे. एक म्हणाला, अहो काय काय विचार केला होता? पहाटे उठलो, स्नान संध्या केली आणि समर्थांच्या दर्शनाला आलो. असं वाटलं होतं शिवबाचे गुरु आहेत, झोळीमध्ये हात घालतील तर काहीतरी काढतील. पण हे काय हो, हे काहीतरी भलतंच घडलं बरं. दुसरा म्हणाला, जाऊ दे हो म्हणे, हे असंच असतं. प्रत्येकाने आपली 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 व्यथा सांगायला सुरुवात केली. मंडळी, कोणासमोर काय सांगावं ना ह्याच्याही काही मर्यादा असतात. पण आपल्याला कळतच नाही, आपण सगळ्यांनाच सगळं सांगत सुटतो. विप्रांमध्ये कुजबुज कुजबुज सुरू झाली. एक विप्र म्हणाला दुसऱ्या विप्राला, त्यागोनी आम्ही अभिषेक आलो. दुसरा म्हणाला, तुझा अभिषेक राहू दे रे, मी गो प्रदानात त्यजुनी निघालो. तिसरा म्हणाला, तेही राहू देत, नाकारिले श्राद्धेय दक्षिणेला. कोणी म्हणे दुर्दिन हा उदेला. पंढरीनाथ महाराज की जय. प्रत्येकाने आपली व्यथा सांगायला सुरुवात केली. एक म्हणाला, अभिषेक सोडून आलोय. दुसरा म्हणाला, गो प्रदान दुभती गाय मिळणार होती हो. समर्थांच्या काळातली दुभती गाय, अख्ख्या कुटुंबाचं कोटकल्याण होणारी. तिसरा म्हणाला, गाय आणि अभिषेक राहू द्या हो, लोक जिवंतपणे आईबापाला जेवू घालतील की नाही माहिती नाही, पण नंतर पिंडदानावर मात्र सगळं ठेवतात हो. आणि फक्त भोजन दक्षिणा देत नाहीत, धोतर जोडी सुद्धा मिळते. म्हणजे स्वतःचं कुटुंबाचं सगळ्यांचं कल्याण होतं. जाऊ दे, एकूणच काय आजचा हा दिवसच काही बरा नाही बरं, असा विचार मनामध्ये केलाय. आणि समर्थ तर केव्हाच निघून गेले होते. समर्थांच्या मागोमाग सगळे भिक्षुकही आपापल्या घराकडे पांगले. आणि घराकडे जात असताना समर्थांनी दिलेला प्रसाद आहे, कन्वटीशी बांधावा आणि घरी घेऊन जावा, इतकंही त्या मूढजनांना समजलं नाही. सगळ्यांनी आपल्याला मिळालेला प्रसाद, निदान प्रसाद आहे त्याचा तरी मान ठेवावा, हेही कळलं नाही. काय केलं? फेकून दिलं. आपली तीच परिस्थिती असते बरं. अनेकदा आपल्याकडे काही ना काहीतरी येत असतं. काय ठेवावं आणि काय फेकावं हे ज्या दिवशी माणसाला कळेल, त्या दिवशी माणूस खरा माणूस होईल. आम्ही दुर्दैवाने जे फेकायचं असतं ते जवळ करतो आणि जे ठेवायचं असतं ते फेकून देतो. आणि फेकून दिले हो पाषाण ते गोटे. आणि काय व्हायचं होतं, दिवस जसा जसा चढायला लागला तसा तसा गुराख्यांची मुलं रानातून जायला लागली आणि त्यांना ते गोटे फेकले होते ते मिळायला सुरुवात झाली. कसे होते ते गोटे? तर जसा जसा दिवस चढायला लागला तसा तसा त्यांना मिळाले गोटे, पण सुवर्ण रूपामध्ये चमकायला लागलेले गोटे मिळाले. सोन्याचा आजचा भाव, समर्थांच्या काळातलं सोनं बघा, कुठल्या कॅल्क्युलेटरवर करता येत आहे का गणित? आणि गोटे हो, गुंज ग्रॅम वगैरे असं काही भानगड नाही बरं, घसघशीत भरीव गोटा. फेकून दिले, आपापल्या निहित कर्माला निघून गेले. इकडे गुराख्यांच्या मुलांना
ते मिळाले. गुराख्यांच्या मुलांनी अर्थातच कुतूहलाने गोळा केले, आपल्या आई वडिलांना दाखवले. लहान मुलं ती, त्यांना त्या सोन्याचं काय मोल. आपली मुलं नाही का हरवतात, गळ्यातली चेन अंगठी, आई वडिलांचाच जीव वर खाली होतो, हरवलं. आई वडिलांनी विचारलं, हे काय, कुठून आणलात? म्हणे, नाही नाही, काही काळजी करू नका, काही कुठे चोरी बिरी केली नाही. आम्ही शिदोऱ्या सोडून झाडाखाली बसलो होतो, त्यावेळेला काहीतरी वेगळं दिसलं म्हणून उचललं. हे काय आहे आम्हाला माहित नाही, पण वेगळं आहे म्हणून आणलं खरं. आणि सगळ्या आई वडिलांनी सांगितलं, बरं आता आणलायत ना, आता गप्प बसायचं, आता कोणाला सांगायचं नाही बरं काय आणलंयत ते. त्या सगळ्या आई वडिलांनी आपापल्या मुलांना समजवलं. त्या सगळ्या विप्रांमध्ये एक विप्र असा होता की ज्याची समर्थांप्रती श्रद्धा होती, रामरायाकडे भाव होता. त्यांनी मनात विचार केला, समर्थांचा प्रसाद आहे, माझ्या देवघरामध्ये इतके देव आहेत, शाळीग्राम आहे, रोज त्या देवांवर मी 4 पळ्या पाणी घालतो आणि त्यांची पूजा करतो. याही गोट्याची पूजा करीन आणि समर्थ प्रसाद म्हणून त्याचेही रोज दर्शन घेईन. तोही आला, त्यांनीही आपल्या घरामध्ये तो देव्हारामध्ये तो नेऊन ठेवला, त्याची पूजा केली आणि आपल्या विहित कर्माला निघून गेला. दुपारी परत आला आणि जेवणाच्या आधी भगवंतासमोर बसला, हातपाय धुवून, स्नानसंध्या त्रिकालसंध्या करायला, पुन्हा प्रसाद दाखवायला, नैवेद्य. बघतो तर काय, जे तिकडे त्या गोट्यांचं तेच इकडे देवघरामध्ये ह्याच्या गोट्याचं हो. याचाही गोटा जो दिलेला होता प्रसाद म्हणून तो देवघरामध्ये चमकायला लागला होता आणि हळूहळू त्याचंही सुवर्णात रूपांतर झालं होतं. हे बघितलं मात्र आणि तो भिक्षुक हरकला. बायकोला हाक मारली, अगं ये लवकर इकडे. बायको काहीतरी कामातच होती, म्हणाली, अहो काय आहे तुमचं, सारख्या हाका मारता. अगं म्हणे, नाही तू ये तर खरं. बायको हात पुसत पुसत पदराला आली, काय झालं? म्हणे, बघ समर्थांनी सकाळी दिलं होतं आणि माझ्या सगळ्या विप्रमित्रांनी तर फेकून दिलंय, मी मात्र कनवटीला बांधून आणलं. काय माहित होतं काय होईल, पण आता बघ काय झालंय. बायको म्हणाली, नवऱ्याने कधीतरी आयुष्यात काहीतरी वरचा मजला चालवलाय बरं, आणि काहीही जो कोणी काही देतो ते उचलून आणतात. पहिल्यांदा असं काहीतरी दिलंय की कामाचं काहीतरी आणलंय. बायकोही खुश, नवऱ्याला छान अगदी प्रेमाने जेवू घातलंय. पण विप्रानी बजावलंय, आता कुणाला हे सांगू नकोस, कारण गावकीचा रोष माझ्यावर येईल. सगळ्यांनी जे केलं ते मी केलं नाही. लीडर जे करतो, लीड अँड फॉलो आपण करायला पाहिजे, आणि मी मात्र त्याच्या विरुद्ध काहीतरी केलंय, त्यामुळे कोणाला हे सांगू नकोस बरं. बायकोही म्हणाली, काही काळजी करू नका बरं, कोणालाही सांगणार नाही. पण ते कुणालाही जितकं लांब होतं ना, तितकीच ती वार्ता लांब बरं. नवरा उठला, पुन्हा दुपारनंतर आपल्या कामाला निघून गेला. नवरा गेलाय म्हटल्या बरोबर बायको उठली आणि सत्येन मित्रम, सत्येन मैत्रिणीला सांगायला गेली बरं. आणि मैत्रिणीला काय सांगतेय, रखुमाबाई सांगते गुप्त नवलाई, रखुमाबाई सांगते गुप्त नवलाई. पतीने पत्थर आणिला सदनी, पतीने पत्थर आणिला सदनी, पूजा केली देव म्हणोनी, पूजा केली देव म्हणोनी. अघटित घडले माझ्या सदनी, अघटित घडले माझ्या
नवलाई रखुमाबाई सांगते गुप्त नवलाई. मैत्रिणीला सांगते, काहीतरी सांगते बरं तुला, कोणाला सांगू नकोस. अगदी शपथ गळ्याची ठेवा ध्यानी, शपथ गळ्याची ठेवा ध्यानी, गोष्ट न जावो कवड्या कानी, गोष्ट न जावो कवड्या कानी. अघटित घडले माझ्या सदनी, अघटित घडले माझ्या सदनी, ऐकाबाई सांगते गुप्त नवलाई रखुमाबाई सांगते गुप्त नवलाई. मैत्रिणीला सांगितलंय आणि नुसतं सांगितलं नाहीये. काय सांगितलंय? शपथ गळ्याची ठेवा ध्यानी, गोष्ट न जावो कवड्या कानी. मैत्रिणी म्हणाली, काही काळजी करू नको बरं, कोणाला सांगणार नाही आणि कोणाला सांगणार नाही. 1:2, 2:4, 4:. ही परतली रखमेकडून आणि रखमा तसाच चुलीवरचा निखारा बाजूला करून सरस्वतीकडे, सरस्वतीकडून यमुनेकडे, यमुनेकडून गोदावरीकडे, गोदावरीकडून सत्यभामेकडे, सगळीकडे जाऊन पोचली. आणि बघता बघता झाली, बघता बघता झाली गोष्ट ही षटकर्णी सर्व क्षेत्रात. बघता बघता झाली गोष्ट ही षटकर्णी सर्व क्षेत्रात. आणि जसं लोकांना कळलंय तसं सगळ्या भिक्षुकांनाही कळलंय आणि सभा कुठे भरली आहे? बघता बघता झाली गोष्ट ही षटकर्णी सर्व क्षेत्रात. हळहळला भिक्षुकगण, हळहळला भिक्षुकगण, जमला कृष्णेच्या सुपात्रात. पुन्हा सगळे त्या कृष्णेच्या सुपात्रापाशी येऊन जमलेत. कशाला हो जमलेत? आता ह्या समस्येवर तोडगा काढायला हवा. एकाला मिळालं, आम्हाला कधी मिळणार? आमची समस्या नेमकी हीच असते, त्याला मिळालं मला कधी मिळणार? आणि चर्चा सुरू झाली. आता काय करायचं? चूक तर झाली आहे, मनामध्ये हळहळले पण आहेत. मग अनेक संकल्प विकल्प सगळे येऊन गेले होते मनामध्ये. त्यांना बाजूला सारत 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 एका ज्येष्ठ विप्राचा सल्ला घेतला आणि असं ठरलं, आता सद्गुरूंकडे जायचं, सद्गुरूंची माफी मागायची आणि सद्गुरूंना शरण जाऊन कल्याण करून घ्यायचं. मग सद्गुरूंकडे जायचंच तर नुसतं रिकामं का जा? चला काहीतरी घेऊन जाऊया. म्हणून पुन्हा कृष्णेच्या सुपात्रामध्ये उतरले आणि मनात विचार केलाय, जाताना जायचंच आहे तर पुन्हा सद्गुरूंकडे गोटे घेऊन जाऊया. आणि कृष्णेच्या काठावरून पात्रात आत शिरेपर्यंत ठरलं होतं काय मनामध्ये? काय न्यायचं? गोटा. जसे 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 पात्रात उतरायला लागले, मनातली आंदोलनं वाढायला लागली आणि एकाने विचार केला, न्यायहून न्यायचं आहे तर गोटा का न्या? थोडासा मोठा नेऊया, काही ग्रॅमचा नेऊया. मग त्या ग्रॅमचा किलो झाला, मग काही किलोचा झाला. असं करत 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 प्रत्येकाने आपापल्या
इतमामाला शेपतील, साजेसे होतील असे धोंडे गोळा करायला सुरुवात केली. बरं आता धोंडे आणले, कृष्णेतून बाहेर आणले इथपर्यंत ठीक आहे. न्यायचेत कुठे? गडावर. आत्ताचा गड जरा सोपा आहे हो, जरा सोपा. समर्थांच्या काळातला गड आहे. चढायला किती कठीण, जागोजागी हिंस्र पशु. पण काहीतरी मिळतंय, लोभ आहे ना आपल्याला सगळ्याचा. त्या लोभाला बळी पडून गड चढायला सुरुवात केली आहे. आणि वर्ण समर्थ अंतर्ज्ञानाने बघतायत. चर्मचक्षु मिटलेले आहेत पण अंतरचक्षुनी बघतायत. कोणाला बघतायत? गड चढून येणाऱ्या विप्रांना बघतायत. आणि कसे दिसतायत विप्र? शिरावर धोंडा, घामाचा शरीरी लोंढा. शिरावर धोंडा, घामाचा शरीरी लोंढा. शिरावर धोंडा, घामाचा शरीरी लोंढा. सज्जनगिरीला धावत आले, सज्जनगिरीला धावत आले. धापा टाकत चढू लागले, धापा टाकत चढू लागले. समर्थ प्रभूंच्या दृष्टीस पडले, समर्थ प्रभूंच्या दृष्टीस पडले. सवक्रतुंडा, घामाचा शरीरी लोंढा. शिरावर धोंडा, घामाचा शरीरी लोंढा. घामाचा शरीरी लोंढा. कसे बसे, कसे बसे गडावर पोचलेत. समर्थांसमोर सादर झालेत. समर्थांची क्षमायाचना केली आहे. माफ करा, तुमची योग्यता आम्ही ओळखली नाही, पण आता तुमच्या दर्शनासाठी आलोय आणि हे घेऊन आलोय. आता हे खूप मोठं आहे बरं. काय आहे? गोटा म्हणावा तर गोटा नाही आहे, धोंडा किंवा दगड म्हणण्याची हिम्मत नाही आहे. म्हणून असं जेव्हा माणसाला होतं ना काय म्हणावं, तेव्हा आपण वापरतो ना अशी काय काय वेगळी वेगळी त्याला बिरुद. हे आणलंय. समर्थ काय समजायचं होतं ते समजून गेले. समर्थांनी सगळ्या विप्रांना अतिशय शांत स्वरामध्ये समजवलंय. समर्थ म्हणाले, विप्र हो, आलात, स्वागत आहे. पण तुम्ही जे काही आणलंय त्या सगळ्याचं तुम्हाला जे काही हवंय ते करण्याची शक्ती माझ्यात नाही बरं. खरं तर ठरवलं असतं तर क्षणात, ते मिडास राजाची गोष्ट आपण ऐकले ना लहानपणी, तसं एका क्षणात केवळ स्पर्शाने अख्खा सज्जनगड सुवर्णाचा करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. पण कोणाला काय द्यावं, कसं द्यावं हे सद्गुरूंना योग्य माहीत असतं. आणि म्हणून समर्थांनी त्यांना समजवलं की असं होत नसतं बरं. हे सगळं केव्हा होतं? ज्या वेळेला सगळ्या गोष्टी जुळून येतात. आणि त्या सगळ्या गोष्टी कुठल्या असतात? पर्व काळ श्री प्रसन्न कृष्ण, पर्व काळ श्री प्रसन्न कृष्ण, रघुपती सहाय्य झाला. पर्व काळ श्री प्रसन्न कृष्ण, रघुपती सहाय्य झाला. झाला लाभची भाविक भक्ता, झाला लाभची भाविक भक्ता. यश माझ्या हाताला, यश माझ्या हाताला.
सगळ्या विप्रांना समजवलंय हे केव्हा शक्य आहे? तो काळ तसा होता, पर्व काळ होता. कुठे होतो? कृष्णेच्या काठी होतो. कृष्णामाई प्रसन्न होती. पर्व काळ श्री प्रसन्न कृष्णा. आणि कोणाचं सहाय्य होतं? त्या रघुपतीचं सहाय्य होतं, रामरायाचं सहाय्य होतं. ते रामरायाचं सहाय्य होतं म्हणूनच एका छोट्याशा खारीने सुद्धा रामसेतूला मदत केली होती. बरं, पर्व काळ होता, प्रसन्न कृष्णामाई प्रसन्न होती, रघुपतीचं सहाय्य होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्याच. पण ज्याला ते मिळायचं होतं तो भक्त भाविक होता. त्याच्या मनामध्ये भगवंताच्या प्रती, रामरायाच्या प्रती श्रद्धा होती, भाव होता, सद्गुरूंच्या प्रती श्रद्धा होती. आणि म्हणून त्या भाविकालाच फक्त हा लाभ झाला. बरं, पण तुम्ही आला आहात, गडावर आला आहात, रामरायाच्या पायाशी आला आहात, तर आलात, स्नान संध्या करा, भोजन करा, दक्षिणा घ्या आणि आपापल्या घरी सुखी अशा अंतःकरणाने परत जा. श्रेय समर्थांनी स्वतःकडे घेतलं नाही. बरं, कोणाकोणाला श्रेय दिलं? काळाला श्रेय दिलं, कृष्णेला श्रेय दिलं, रामरायाला श्रेय दिलं आणि भाविक भक्ताला श्रेय दिलं. हे सगळं ज्या वेळेला जुळून आलं तेव्हाच माझ्या हाताला ते यश आलं. असं सगळं ब्राह्मणांना समजवलंय आणि स्वतःच्या हाताने रांधून ब्राह्मणांना भोजन घातलंय. आणि त्या काळचं चलनी नाणं होन नावाचं चलनी नाणं होतं. ते होन नाणं, कारण मनात एक इच्छा होती ना, शिवबाचे सद्गुरू आहेत, काय देणार आपल्याला, त्यामुळे होन नावाचं नाणं त्या काळचं चलनी दक्षिणा म्हणून दिलंय. आणि दक्षिणा देत असताना त्यांना दक्षिणा आणि आपल्या सगळ्यांना एक अत्यंत सुंदर असा संदेश समर्थांनी दिलाय. आणि तो संदेश असा आहे, नका कष्टी होऊ राम नाम सोने, नका कष्टी होऊ राम नाम सोने, गाठीशी बांधणे अखंडित, गाठीशी बांधणे अखंडित, नका कष्टी होऊ राम नाम सोने, नका कष्टी होऊ राम नाम सोने. इह परभाग्या सहज येई हाता, इह परभाग्या सहज येई हाता, संसाराची व्यथा बाधेची ना, संसाराची व्यथा बाधेची ना, नका कष्टी होऊ राम नाम सोने, नका कष्टी होऊ राम नाम सोने. खरी संपदा ही नित्य ध्यानी आणा, खरी संपदा ही नित्य ध्यानी आणा, स्मरा राम राणा रात्रंदिन, स्मरा राम राणा रात्रंदिन, नका कष्टी होऊ राम नाम सोने, नका कष्टी होऊ राम नाम सोने, राम नाम सोने, राम नाम सोने. झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या पायाशी ठेवूया आणि आजच्या रामनवमीच्या शुभदिनी तेच रामनाम अखंड तुमच्या माझ्या
सगळ्यांच्या मुखात, हृदयात, शरीराच्या प्रत्येक कणाकणामध्ये राहू देत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया आणि संतांनी जे मागणं मागितलं ते मागणं मागून आजची कीर्तन सेवा इथेच थांबवूया. हेची दान दे गा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी, तलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, हेची दान दे गा देवा तुझा विसरण भावा. आरती घेऊया आणि थांबूया. सुख करता पंखा पंखा इकडे पंखा दादा, माईक दादा, पंखा बंद करा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची, जय देव दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो भरा, ऋणझुणती नुपुरे चरणी गागरिया, जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कालिंग लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा, त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव, कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि, अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पंढरीनाथ महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, भारत माता की जय, गो माता की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ.